गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण रेक्टिफायर पाहणार आहोत. काल आपण रेग्युलेटेड पॉवर सप्लायमध्ये काय काय आहे, सर्किट डायग्राममध्ये काय काय आहेत, प्रत्येक कंपोनंट आपण काल स्टडी केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो रेक्टिफायर होता, बरोबर आहे, जो ए सीचं कन्व्हर्जन डी सीमध्ये करतो. रेक्टिफायर काय? रेक्टिफायर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच कन्वर्ट्स अल्टरनेटिंग करंट इंटू अँड पल्सेटिंग डी सी. बरोबर आहे. इट युजेस डायोड्स, 1 डायोड, 2 डायोड, 4 डायोड्स फॉर कन्व्हर्जन ऑफ ए सी इंटू डी सी. आता किती डायोड्स यूज केले आहे त्याच्यावरून त्याचे टाईप्स आहेत. समजा 1 डायोड यूज केला असेल तर हाफ रेक्टिफायर आहे. जर समजा आपण 2 डायोड यूज केले आहे तर त्या ठिकाणी फुल रेक्टिफायर आहे. बरोबर आहे. तर आपण किती डायोड्स यूज केलेले आहेत त्याच्यावरून त्याचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. त्याच्यामध्ये परत फुल वेव्ह रेक्टिफायरचे 2 टाईप्स आहेत. एक आहे सेंटर टॅप्ड, लिहून दाखवतो तुम्हाला मी टाईप्स. त्याच्यामध्ये आपला फर्स्ट टाईप आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि सेकंड आहे फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि परत फुल वेव्हमध्ये 2 आहेत. FWR ज्याला आपण FWR म्हणतो, याच्यामध्ये परत 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे सेंटर टॅप्ड, फुल वेव्ह रेक्टिफायर आणि दुसरा आहे ब्रिज फुल वेव्ह रेक्टिफायर. 2 आहेत त्याच्यात परत. बरोबर आहे. तर आज आपल्याला अगोदर हाफ वेव्ह रेक्टिफायर बघायचा, परत मग आपण पुढच्या गोष्टी पाहणार आहोत. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये सर्किट डायग्राम काय आहे, ग्राफ कसा येतो, आउटपुट कसं मिळते, बरोबर आहे, ते आपण आज बघणार आहोत. 2.2.1 हाफ वेव्ह रेक्टिफायर. एक समजलं आपल्याला रेक्टिफायरचं काम काय आहे. रेक्टिफायर हा ए सीचं कन्व्हर्जन डी सीमध्ये करतो. कुठलं डी सी? पल्सेटिंग डी सी. लक्षात ठेवायचं, तो प्युअर ए सीमध्ये कन्व्हर्जन करत नाही. आपल्याला जो डी सी करंट भेटतो, आपल्याला जो डी सी करंट किंवा डी सी व्होल्टेज मिळते, तर ते व्होल्टेज रेक्टिफायरपासून मिळत नाही. त्याच्यापुढे मग परत फिल्टर सर्किट लावलेलं आहे, त्याच्यापुढे परत व्होल्टेज रेग्युलेटर लावलेला आहे आणि मग आपल्याला ते आउटपुट भेटते. फक्त याचं काम काय आहे तर ए सीचं कन्व्हर्जन डी सीत करणे. पण त्याच्यामध्ये काही फॅक्टर किंवा काही कंटेंट किंवा काही पार्ट ऑफ ए सी त्या पल्सेटिंग डी सीमध्ये प्रेझेंट असतो. तर तो जो कंटेंट आहे तो रिमूव्ह करण्याचं काम फिल्टर सर्किट करते. हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे. एक काय सांगितलं मी आता, आपण रेक्टिफायरचं काम आहे ए सीचं कन्व्हर्जन पल्सेटिंग डी सीमध्ये करणे. दिस रेक्टिफायर, आता हाफ रेक्टिफायर काय? दिस रेक्टिफायर युजेस ओनली 1 डायोड कनेक्टेड इन सिरीज विथ लोड रेजिस्टन्स RL. आता डायग्राममध्ये दाखवायचं झालं तर काय येईल या ठिकाणी. पहिल्यांदा आपलं 230 वोल्ट ए सी पॉवर सप्लाय असेल, बरोबर आहे. हा ए सी पॉवर सप्लाय आपण कशाला कनेक्ट केलेला आहे तर ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी कॉईलला हे कनेक्टेड आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही कोर, तर इथं परत ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी कॉईल, इथं हा तुमचा डायोड जो सिरीजमध्ये आहे. कोणासोबत आहे तर लोड रेजिस्टन्ससोबत. हा लोड रेजिस्टन्स आणि इथं तुम्हाला भेटणार आहे आउटपुट व्ही आउट. हा लोड रेजिस्टन्स RL, हा डायोड यातून फ्लो होणारा करंट I डायोड, हा डीने दाखवला. ही प्रायमरी कॉईल, सेकंडरी कॉईल. हा 230 वोल्ट ए सी. ही त्याची जवळपास एक सर्किट डायग्राम आहे. कशाची? हाफ वेव्ह रेक्टिफायरची. ट्रान्सफॉर्मर आहे, ट्रान्सफॉर्मरच्या नंतर डायोड आहे जो सिरीजमध्ये आहे लोड रेजिस्टन्ससोबत, आणि लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज मेंटेन होईल तेच आपलं आउटपुट असेल, बरोबर आहे. काय म्हणले बघा त्याच्यामध्ये आपण, सर्किट डायग्राम शोज फॉर हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ 50 हर्ट्ज ए सी इनपुट सप्लाय. हा 230 वोल्ट 50 हर्ट्ज हा ए सी सप्लाय आहे. 230 वोल्ट 50 हर्ट्ज ए सी सप्लाय. आपल्या घरामध्ये जी लाईट असते जवळपास ती 50 हर्ट्ज, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्ज एवढीच असते, बरोबर. अमेरिकेमध्ये चेंज आहे, आपल्या भागामध्ये किती आहे? 50 हर्ट्ज आहे. जेवढी टेक्नॉलॉजी भारी असेल
तेवढी फ्रिक्वेन्सी मला वाटते जास्त असते, कमी असते माझ्या मते बहुतेक, परंतु चेंज आहे अमेरिकेमध्ये आणि आपल्या भारतातली जी फ्रिक्वेन्सी आहे तेवढंच व्होल्टेज, परंतु फ्रिक्वेन्सी चेंज आहे. ठीक आहे, आपल्या इथं भेटणारी फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे. मग आपण 230 वोल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय आपण इथं काय केलं, आपण कनेक्ट केलेलं आहे. बरोबर आहे. पुढे पहा, वेन इनपुट वेव्ह इज अप्लाइड टू प्रायमरी अक्रॉस द सेकंडरी, the AC voltage wave is given to the diode, and during the first positive half cycle the diode D is forward biased and it conducts for the applied instantaneous voltage. म्हणजे याचा अर्थ काय, आपण जर समजा इथं इनपुट जर ड्रॉ केलं ग्राफवरती तर कसं असेल, अशा प्रकारे असेल. बरोबर आहे. हे पॉझिटिव्ह हाफ आहे आणि हे निगेटिव्ह हाफ आहे. आपण काय केलं, हे विथ रेस्पेक्ट टू टाईम और अँगल या ठिकाणी आपण ग्राफ ड्रॉ केला आहे. हे काय आहे, व्होल्टेज आहे. आता पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला माहीत आहे हा कुठला डायोड आहे, PN जंक्शन डायोड आहे. इथं कुठला टर्मिनल असतो, इथं कुठलं जंक्शन आहे P, आणि इकडे कुठला आहे N. बरोबर आहे. हा P टाईप आहे इकडल्या बाजूला, आणि इकडल्या बाजूला N टाईप सेमीकंडक्टर असतो, आणि हा त्याचा PN जंक्शन डायोड आहे. मग आता आपल्याला माहीत आहे की डायोड फॉरवर्ड बायसमध्ये कधी जातो, ज्यावेळेस त्याच्या आपण P टाईपला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतो आणि N टाईपला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट करतो, त्यावेळेस काय होतं, त्या ठिकाणी PN जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस डायोड आहे असं आपण म्हणतो. मग फॉरवर्ड बायसमध्ये त्याची प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, तर इट कंडक्ट्स हेविली. बरोबर आहे. वेन PN जंक्शन डायोड इज फॉरवर्ड बायस्ड, ज्यावेळेस PN जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस्ड असतो त्यावेळेस त्याच्यामधून लार्ज मॅग्नेट्यूडचा करंट फ्लो करतो किंवा इट ॲक्ट्स ॲज अ क्लोज्ड स्विच. बरोबर आहे. तो त्यातून स्वतःमधून करंटच्या फ्लोला अलाऊ करतो आणि लार्ज मॅग्नेट्यूडचा करंट त्यातून फ्लो होतो. बरोबर आहे. ज्यावेळेस तो फॉरवर्ड बायसमध्ये असतो त्यावेळेस. मग इथं आता ज्यावेळेस ऑल्टरनेटिंग करंट आहे, इथं सेकंडरी कॉईलला प्रायमरी कॉईलनं ॲज इट इज काय केलं, एक समजा पॉझिटिव्ह हाफ सायकल प्रोव्हाइड केलं. पॉझिटिव्ह हाफ सायकल प्रोव्हाइड केल्यानंतर काय होईल, हा PN जंक्शनपैकी P जो आहे तो कुठं त्याला काय भेटलं, त्याला पॉझिटिव्ह भेटला इथं टर्मिनल किंवा कनेक्शन. बरोबर आहे. त्यामुळं काय झालं, हा फॉरवर्ड बायस झाला आणि हा ॲटोमॅटिकली इकडला N असल्यामुळं हा पूर्ण डायोड फॉरवर्ड बायस होतो आणि हा करंटला काय करतो, पास करतो. बरोबर आहे. मग त्यांनी काय सांगितले, ज्यावेळेस या ठिकाणी पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस इथून काय होईल, हा क्लोज स्विच म्हणून बिहेव करेल आणि याच्यामधून करंट काय होईल, पास होईल. आणि त्यामुळं तिथून करंट पास झाला म्हणजे कुठून पास झाला, लोड रेजिस्टन्समधून पास झाला. आणि त्यावेळेस आपल्याला आउटपुट जे भेटणार आहे पॉझिटिव्ह हाफ सायकलला ते कसं असेल, या ठिकाणी हे असं असेल. म्हणजे आपल्याला इथं देखील काय झालं, आउटपुट भेटले. हे इनपुट आहे आणि हा आउटपुट वेव्ह फॉर्म आहे. बरोबर. या दोन्ही पण काय आहेत, वेव्ह फॉर्म्स. काय म्हणलं मी या ठिकाणी, ज्यावेळेस इथं पॉझिटिव्ह हाफ सायकल होतो त्यावेळेस हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये गेला, इथून करंट फ्लो झाला, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस आपल्याला काही ना काहीतरी आउटपुट भेटलं. बरोबर आहे. आता इथं करंट पण भेटला आणि व्होल्टेज पण भेटलं. दोन्ही पण ग्राफ आपण या ठिकाणी ड्रॉ करू शकतो. डॉटेड लाईननं आपण इथं करंट दाखवू शकतो, हे I, आणि वरच्या बाजूला इथं V व्होल्टेज, दोन्ही पण. बरोबर आहे. आता बघा, वेन द डायोड इज इन फॉरवर्ड बायस, डायोड ॲक्ट्स ॲज अ शॉर्ट सर्किट टू सो दॅट मॅक्झिमम करंट फ्लोज अँड व्होल्टेज ड्रॉप इज प्रोड्यूस्ड अक्रॉस द लोड रेजिस्टन्स RL. जे मी तुम्हाला आता सांगितलं की ज्यावेळेस हा फॉरवर्ड बायसमध्ये जाईल त्यावेळेस याच्यामधून लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल आणि इथं आपल्याला जे व्होल्टेज ड्रॉप होणार आहे ते व्होल्टेज आपल्याला आउटपुट व्होल्टेज म्हणून मिळेल. कशाच्या अक्रॉस, लोड रेजिस्टन्स RLच्या अक्रॉस. आता बघा, द आउटपुट अक्रॉस लोड रजिस्टर हॅज सेम शेप ॲज दॅट ऑफ द इनपुट वेव्ह. द करंट फ्लोईंग थ्रू द डायोड इज ID. या ठिकाणी यातून फ्लो होणारा जो करंट आहे डायोड, त्या डायोडमधला जो करंट आहे तोच काय यातून फ्लो होईल, लोड रेजिस्टन्स म्हणून फ्लो होईल. बरोबर आहे. ड्युरिंग द निगेटिव्ह, आता नेक्स्ट ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल, हे पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला आउटपुट भेटलं का, भेटलं. आता निगेटिव्ह हाफ सायकलला काय होते, निगेटिव्ह हाफ सायकलला त्या ठिकाणी इनपुट वेव्ह फॉर्म जो आहे तो कसा असेल, हा निगेटिव्ह. इथं डायरेक्शन काय झालं असेल, रिव्हर्स झाला असेल. त्याच्यामुळं प्रायमरी कॉईल ॲज इट इज त्या ठिकाणी निगेटिव्ह हाफ सायकल सेकंडरी कॉईलला प्रोव्हाइड करेल आणि सेकंडरी कॉईल ॲज इट इज ती डायोडला प्रोव्हाइड करणार आहे. मग त्या डायोडच्या इथं काय आहे, P टाईप आहे सेमीकंडक्टर. मग P टाईपला आपण जर समजा निगेटिव्ह टर्मिनल दिला तर हा काय झाला, रिव्हर्स बायसमध्ये जातो. आणि ज्यावेळेस हा रिव्हर्स बायसमध्ये जातो त्यावेळेस इट ॲक्ट्स ॲज अ ओपन स्विच अँड इट डझंट कंडक्ट्स.
बरोबर आहे, दॅट इज झिरो करंट फ्लो थ्रू द सर्किट, बरोबर आहे. म्हणजे याच्यामधून फ्लो किंवा थ्रू द डायोडमधून फ्लो होणारा जो करंट आहे तो कसा असेल, झिरो असेल. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही, म्हणून आपण म्हणू शकतो सो दॅट झिरो व्होल्टेज ड्रॉप प्रोड्युस्ड अक्रॉस द लोड रेजिस्टन्स RL, दॅट इज ID इज इक्वल टू झिरो अँड V आउट इज ऑल्सो इक्वल टू झिरो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय होईल, इथं ID पण झिरो भेटणार आहे आणि V आउटपुट देखील कसं असेल, झिरो असेल, कारण इथून करंटच फ्लो होणार नाही, म्हणजे आपल्याला ग्राफ भेटणार नाही. परत नेक्स्ट पॉझिटिव्ह हाफ सायकलला काय होईल, तशाच प्रकारे आपल्याला भेटेल, इथं करंट पण भेटणार आहे, इथं व्होल्टेज पण भेटणार आहे. परत निगेटिव्हला भेटणार नाही, परत तिकडे पॉझिटिव्हला भेटेल, बरोबर आहे. म्हणजे असं प्रत्येक वेळेस आपल्याला इंटरमिटेंट आउटपुट मिळत जाते, जे तुटक आहे, जे कंटिन्युअस नाही. म्हणून काय म्हणले, हेन्स ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल ओनली द रेक्टिफायर वर्क्स अँड आउटपुट इज टेकन अक्रॉस लोड रेजिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ हाफ रेक्टिफायर काय करतो, फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकललाच वर्क करतो, बाकीच्या वेळेस तो वर्क करत नाही, बरोबर आहे. आणि त्याच वेळेस आपल्याला फक्त RLच्या अक्रॉस आउटपुट भेटते. म्हणजे ओनली हाफ वेव इज यूज्ड फॉर कन्व्हर्टिंग AC इंटू DC, सो दॅट इट इज कॉल्ड ॲज हाफ रेक्टिफायर. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, हाफ रेक्टिफायर असं म्हणतो, कारण हा फक्त हाफ वेवच यूज करतो AC सायकलमधली, बरोबर आहे. आणि द इफिशियन्सी ऑफ हाफ रेक्टिफायर इज लेस, विच इज अबाउट 40.6%. याची इफिशियन्सी कशी आहे, खूप कमी आहे. द रिपल फॅक्टर ऑफ SWR इज 1.21. याच्यामध्ये जो रिपल फॅक्टर आहे किंवा जो ACचा